हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवली आहे मी वडी, पण ही कोथिंबिरीची वडी नाही आहे ना आळूची वडी आहे. ही बनवली आहे मी शेपूपासून खमंग आणि खुसखुशीत अशी वडी. तर रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे रेसिपी तुमच्या लक्षात येईल. तर अर्धा चमचा धने घेतले, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, त्यानंतर पाव चमचा ओवा घेतला आहे आणि अर्धा चमचा बडीशोप घेतलेले आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चांगल्या 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे आता आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर मी जाडसर ओबडधोबड असं कुटून घेणार आहे. तुम्ही मिक्सरला वगैरे पण बारीक करू शकता. तर आता तुम्हाला दाखवते हे कसं धने जिरे वगैरे थोडंसं जाडसर कुटलेलं असेल की नाही की ते वडी किंवा कोणती आपली रेसिपी असू देत खात असताना दाताखाली आल्यावर खूप छान लागते. तर बघू शकता आता आपलं हे वाटून रेडी झालेलं आहे. तर त्यानंतर आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. एक बाउल घेतला आहे मी मोठा, त्यामध्ये घेतलेले आहे शेपू. तर मी ही स्वच्छ साफ करून घेतली आहे, धुवून आणि चिरून घेतलेली आहे. थोडंसं पाणी त्यामध्ये राहिलं होतं, तर तुम्ही आधीच धुवून चिरून घेऊन अशी पसरवून वगैरे ठेवू शकता. आणि एक पूर्ण जुडी घेतलेली आहे शेपूची. त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे मिरची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर जे आपण लसूण कोथिंबिरीचं वाटण वाटलं ते घेतलेलं आहे आणि मोठे 2 चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. त्यानंतर घालूयात पीठ. तर हे मी बाजरीचं पीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे ज्वारीचं पीठ किंवा बेसन पीठ वगैरे घालू शकता, पण बाजरीच्या पिठानं ना टेस्ट खूप छान येते, अगदी खमंग अशी वडी होते. तर नेहमी कोणतीही वडी करत असताना ना बेसन पीठ घालत असताना थोडं तरी त्यामध्ये म्हणजे बाजरीचं पीठ घालावं, टेस्ट त्याने खूप छान येते. तर मी तर पूर्णपणे जेव्हा शेपूची वडी बनवते ना तेव्हा म्हणजे आपलं बाजरीचं पीठच घालत असते. तर आता ते सगळं आपल्याला मिक्स करून झालेलं आहे. भाजी कशी थोडीशी ओलसर आहे, त्यामध्येच आपल्याला आधी ते पीठ मिक्स करून घ्यायचे आणि नंतर जर लागलं तर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. तर लागेल असं थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता. शक्यतो लागत नाही, पण अगदीच लागलं तर थोडंसं पाणी घालायचं. आणि आता त्याचा चांगला आपण पीठ मळतो त्या प्रकारात गोळा मळून घ्यायचा आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचे ते सगळ्या पिठाला आणि भाजीला. आपण जे मसाले घातलेत तर ते छान असे लागले गेले पाहिजेत. तर बघू शकता छान असं हे आपलं पीठ मळून रेडी झाले. तर तुम्ही याचे थालीपीठ पण करू शकता आणि वडी तर अगदी खूप छान लागते. तर ह्यामध्ये तुम्ही अजून तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ किंवा बेसन पीठ, गव्हाचं पीठ घालून ना मिक्स पिठांचे थालीपीठ पण बनवू शकता. खूप छान लागते ते पण. आणि आता पीठ मळून झाले त्यानंतर थोडंसं तेल घेतलेलं आहे ते हाताला लावण्यासाठी ना आपल्याला त्याची वडीसाठीच्या अशा लांबट आकारात वळकट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला वाफवायच्या आहेत. तर बघू शकता अशा लांबट असे गोल लांबट आकाराच्या वळकट्या करून घ्यायच्या आहेत. तर एक एक करत मी त्या करून घेते आणि आपल्याला त्या चाळणीवर घ्यायच्या आहेत आणि उकडवून घ्यायचे. तर बघू शकता आता छान अशी आपली गोल वळकटी रेडी झालेली आहेत. तर अशाच प्रकारात मी आता बाकीच्या सगळ्या वळकट्या करून घेतलेत. तर ते पीठ रेडी करत असतानाच मी इकडे पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यावर ठेवलेली आहे ही चाळण आणि वरून थोडेसे हे तीळ घालायचे आहेत. ते दिसायला खूप छान दिसतात. आणि आपल्याला आता ह्याच्यावर झाकण ठेवून चांगलं 15 ते 17 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत. शिजायला थोडासा वेळ लागतो. आणि आता दाखवते मी तुम्हाला. आता शिजून रेडी झालेली आहेत ही आपली वडी. तर आता आपण ही पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. बघू शकता आता हातालाही लागत नाही, अगदी छान अशी शिजली गेली आहे आणि थंड करून घ्यायची. तर मी आता ह्यातल्या 2 म्हणजे लगेच मला गडबडीत करायच्या होत्या म्हणून मी 2 त्याचे कट करून घेणार आहे वडीचे. नाहीतर तुम्ही चांगली थंड करून थोडीशी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलीत ना तर अगदी छान त्याच्या वड्या पडतात. पण मला थोडीशी घाई होती त्यामुळे मी अगदी गडबडीमध्ये केल्यात. तर बघू शकता छान अशा आपल्या ह्या वड्या कट करून झालेल्या आहेत. आणि त्यानंतर इकडे तेल गरम करत ठेवले, त्यामध्ये मी ह्या फ्राय करून घेणार आहे. तर तुम्हाला तेलकट नको असतील तर तुम्ही त्या तव्यावर वगैरे शेकून पण घेऊ शकता थोड्या तेलामध्ये, किंवा कांदा घालून परतल्या ना या वड्या तरीही खूप छान लागतात. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्या तळून किंवा फ्राय करून घेऊ शकता. तर आता मी त्या सगळ्या तेलामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि एक साईड चांगली गोल्डन ब्राऊन झाली की आलटी पलटी करून आपण त्या छान दोन्ही बाजूनं तळून घेणार आहोत.
तर आता बऱ्यापैकी आपलं ते तळून झालेलं आहे. तर आता मी ते झाऱ्यामध्ये काढून घेते आणि काढल्यानंतर तुम्हाला दाखवते. अगदी छान असा त्याला कलरही आलेला आहे. थोडेसे काळपट दिसतात या कारण यामध्ये आहे बाजरीचं पीठ आणि बाजरीचा पिठाचा कलर थोडासा काळपट असतो, त्यामुळे कलर असा येतो, पण खायला खूप खमंग लागतात. तर एकदा अशा प्रकारे नक्की तुम्ही ही वडी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि ज्यांना शेपू कोणाला खायला आवडत नाही ना, त्यांच्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे. म्हणजे त्यांना समजतही नाही की ही आपण शेपूची वडी बनवलेली आहे. तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीनं खातील अशी ही शेपूची वडी आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि मी बनवलेली आज ही शेपूची खमंग खुसखुशीत वडी कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.